नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी गणितामध्ये आपण पहिला पाठ शिकतोय परिमेय व अपरिमेय संख्या। आजचा घटक परिमेय संख्यांचा दशांश रूप आणि सराव संख्या 1.3 पाहू। त्याच्या आधी परिमेय संख्यांचे दशांश रूप पाहू। बघा, ॲज अ डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रॅक्शनल नंबर। बघा कशाला म्हटलं जातं परिमेय संख्यांचे दशांश रूप। परिमेय संख्याच्या अंशाला छेदाने भागताना दशांश अपूर्णांकांचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते। उदाहरणार्थ 7/4 म्हणजे किती आलं 1.75 म्हणजे येथे 7 ला 4 ने भागल्यास बाकी 0 आली, भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, तेव्हा त्याला परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणतात। लक्षात ठेवा, परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला म्हणजे असं म्हणजे कसं 1.7 म्हणजे पूर्ण भाग गेला तर त्याला काय म्हटलं जातं, खंडित दशांश रूप म्हणतात। नंतर बघा इथं उदाहरण दिले 7/6, त्याचा किती आलेला आहे 1.16 म्हणजे ही प्रोसेस काय होते, सतत रिपीट होत जाते, तेव्हा त्या रिपीटवर काय केलं जातं, एक पूर्ण टिंब दिला जातो, म्हणजे 6 ही पुन्हा येत राहते, म्हणून 6 वरती काय करायचा पॉइंट द्यायचा। असे प्रत्येक क्रियेत होत जातं, त्यालाच काय म्हणलं जातं, याप्रमाणे शून्याचा उपयोग खंडित अखंड आवर्ती दशांश रूपात लिहितात, त्याला काय म्हणलं जातं, अखंड आवर्ती दशांश रूप। म्हणजे तिथं त्याचा अखंडपणा राहतो पण आवर्ती कुठवर येतं, शून्यावर असेल, इथं 6 वर असेल। बघू एखादं उदाहरण। बघा इथं कसं घेतले त्यांनी, पहिलं 7/4 इथं काय केलं त्यांनी, बघा किती आहे 4, इथं भाग जात नाही म्हणून काय केलं, इथं 4 × 4 चा भाग बसतोय, वजाबाकी 7 4 गेले, 3 ह्याला भाग जात नाही म्हणून इथं 0 आणि इथं पॉइंट येईल। परत 4 × 7 = 28, किती आलं 10 8 गेले 2, इथं 0, परत इथं 0 वाढवला 4 × 5 = 20, म्हणजे इथं बाकी किती उरली 0 उरली। जेव्हा बाकी 0 उरते आणि वरचे दशांश रूप किती येते 7/4 बरोबर 1.75, ह्या क्रियेला काय म्हणलं जातं, खंडित दशांश रूप। लक्षात ठेवा, खंडित दशांश रूप। आणि अखंड आवर्ती दशांश रूप कशाला म्हणलं जातं, इथं दिलेलंच उदाहरण घेते बघा 5/6 इथं बघा ह्याला भाग जात नाही, इथं काही 0 येईल, इथं 0 वाढवला तर 6×35 6×36 6×36 7 6 48 वजाबाकी केली 10 8 गेले 2 0, परत इथं 0 वाढवला, बरोबर आहे का। परत sin12 sin3 18 वजाबाकी केली, परत 20 18 गेले 0 2 राहतं, परत 0 घेतला, परत तीच प्रोसेस होते बघा, sin3 18 परत वजाबाकी केली, 20 18 गेले 2 राहिले, परत 0 वाढवला, म्हणजे हे काय येतं, सतत तीच क्रिया होत राहते। 18 परत इथं 2 राहिलं, परत इथं 0 वाढवला, परत इथं 3, परत इथं 18 0 2, ही क्रिया काय होते, सतत 3 3 3 ही प्रक्रिया येत राहते। किंवा एखादी संख्या दुसरी कुठलीही असेल अजून होत असेल त्याला काय म्हणलं जातं, अखंड आवर्ती। बघा 5/6 बरोबर किती आलं आपलं 0.0.8333 असा अखंड येत राहतं, म्हणजे त्याचा खंड पडत नाही, म्हणून ह्याला काय म्हणलं जातं, अखंड आवर्ती दशांश रूप। कशाचं, परिमेय संख्येचं। लक्षात ठेवा, ह्याच्यावरून आपण उदाहरणे सोडवणार आहोत। बघा सराव संच 1.3 मध्ये पहिलं 9/37, बघा इथं काय करायचं, 37 9 ला भाग द्यायचा, मग इथं काय होईल
याला भाग जाता म्हणते 0 दिला, इथं वरती 0 दिला. अगोदर इथे 37चा पाडा तयार करून आपल्याला 37चा पाडा लिहावा लागेल. 37 केस 37 7 दोन्ही 14, 14 1 3 3 1 6 आणि 1 7. नंतर 7 आणि 4 11, 11 1 7 8 9 10 11, परत 7 आणि 1 8 4 1 14 आणि 1 15, 15 1 4 आणि 4 8. एवढा पाहून नंतर राहिलेला कंप्लीट करू. बघा इथं काय 37 दोन्ही, इथं पॉइंट द्या 37 दोन्ही, कारण इथं 0 घेतलाय. 37 दोन्ही 74, 10तून 4 गेले 6 1, परत इथं 0 वाढवला. आता 160 म्हणल्यावर कितीचा भाग बसेल? 37 चोक 148. परत 10तून 8 गेले 2 राहिले, 6तून 5 गेले 1 0, परत इथं 0 दिला 120 आलं. परत 120 च्या जवळची संख्या 37 त्रिक 111, परत 10तून 1 गेला 9 0 0, इथं 0 वाढवला. बघा इथं आता 90 आलेला आहे. परत हाय ती प्रोसेस येईल. किती येईल? 37 दोन्ही, 37 दोन्ही 74, परत 10तून इथून 4 गेले 6 राहिले, 9तून 8 गेले 1, परत 0, परत 160 आलं. म्हणजे बघा काय दिसून येतं. आता ही प्रोसेस जी आहे इथं काय चोक 148 वजाबाकी आहे तीच येणार आहे, कारण 160 वजा 140 12, इथं 0, परत 120 आलं, परत 37 त्रिक 111. इथं स्टॉप करून टाकायचं. परत तीच प्रोसेस आली तर 10तून 1 गेले 9 0 0, म्हणजे इथं काय होईल? 2 3 2 4 3 2 4 3 हे काय होते? परत येते. म्हणजे कशाचं रूप आहे? अखंड आवर्ती दशांश रूप. बरोबर आहे का? मग इथं कसं लिहायचं बघा. 9/37 बरोबर आपले किती रिपीट होतं ती संख्या लिहून घ्या. कुठली? 0.243, परत तीच येणार आहे त्याच्यामुळं 0.243 आणि वरती अशी रेषा. कारण तिन्ही जी नंबर्स आहेत ते काय होतात? रिपीट होतात. आणि नेक्स्ट बघा 18/42. बघा इथं 18/42 ला 2 ने भाग जातो किंवा 2 ने जातो, नाही तर 6 ने करा. 12 6 3 18 आणि 6 7 42, म्हणजे 3/7. तुम्ही 2 न घालवला, परत अजून कशाने भाग जातो? अशा 3 नही जातो, म्हणजे राहिलेल्या संख्येला किती आलं? 307 आलं. 307चं दशांश रूप काढा. बघा 7 3, इथं 0 येईल 0, 7 त्रिक 21 7 चोक 28, परत 10तून 8 गेले 2, इथला हातचा दिला 0 आला, परत 0, 7 14 7 14 7 दोन्ही 14, 10तून 4 गेले 6, इथला हातचा 0, परत 7 8 56, परत वजाबाकी केली. 10तून 6 गेले 4 0, परत 7 5 35, 10तून 5 गेले 5 0 5, परत 7 1 7 7 7 सकुम 42 6 8 7 7 7 8 56 56 नाही बसणार. 7 7 49 बसेल. 7 7 49, परत 10तून 9 गेल्या 1, हातचा घेतलेला 0, परत 0 दिला, परत 7 1 7, 10तून 7 गेले 3 0, परत 30 आलं. म्हणजे आता ही संख्या आली. बघा आता ही संख्याच आता इथं काय होणार आहे? रिपीट होणार आहे. बघू एखादं सोडवून, कारण तेच येणार आहे. बरोबर. परत 7 चोक 28, परत 10तून 8 गेले 2 0, परत 20 आलं, परत 7 दोन्ही 14, परत 20तून
14 गेले, 6 राहिले, 0 परत 7 आलं, परत 7 8 56, परत 60तून 56 गेले, 4 राहिले तर 0 दिला, बरोबर आहे का. परत 7 5 35, म्हणजे काय 30 संख्या बघा इथं रिपीट आहे. 4 2 8 5 7 1 या संख्येनंतर परत 4 2 8 5 पुढे गेलं तर 30 संख्या येणार आहे. त्यामुळे इथं आपण काय करायचा, भागाकार स्टॉप करायचा, कारण वरच्या संख्याच परत रिपीट होतात, बरोबर आहे का. मग इथं लिहा 18 आपलं उदाहरण काय 18/42, 18/42 बरोबर 3/7 बरोबर किती आलं आपलं ते लिहा 0.4285751. या संख्या काय होत आहेत, रिपीट होतात, म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूप येतात, बरोबर आहे का. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 9/14. इथे काय भाग जात नाही, त्यामुळे 9/14 बरोबर घ्या. 14 ने 9ला भाग द्यायचा, इथं भाग जात नाही म्हणून इथं 0 आला. परत 14 5 70, 4 84, 10तून 4 गेले, 6 0 इथं 0. परत 14 चौक 56, परत 10तून 6 गेले, 4 तर 0 इथं 0. परत 14 दोन्ही 14 दोन्ही 28, 28 14 42 म्हणजे 14 दोन्ही 28 बसेल. परत 10तून 8 गेले, 2 1 0. परत 14 8 112, 10तून 2 गेले, 8 0 0, इकडं 0 वाढवला, 80 आलं. 14 1 14, 3 8 14 3 42, 14 चौक 56, 14 5 70, 14 5 70 बसेल, 0 1. परत 0 वाढवला, परत 14 7 98, 10तून 8 गेले, 2, परत 10तून 10 गेले, 0 आणि ताचा घेतलेलं 0, परत 2. परत 14 1 14, परत 10तून 4 गेले, 6 राहिले, इथं 0 आणि इथं परत 0 द्या. परत बघा ही प्रोसेस आली, 60 आलं, बरोबर आहे का. आता 14 चौक 56, 10तून 4 गेले, 6 0, परत 60 आलं, बरोबर आहे का. परत म्हणजे इथं किती आलं बघा 56 म्हणजे 40. परत 14 1 14, 14 दोन्ही 28, 10तून 8 गेले, 2 1 120. परत 14 8 112, परत 10 10तून 2 गेले, 8 0 0 80. म्हणजे हीच प्रोसेस बघा, इथं 80 80च्या वर 120 40 60, म्हणजे इथं कुठून प्रोसेस रिपीट होते, तिथून काय करायचे, वरून डॅश मारायचे. कुठून होते, 4 पासून, बरोबर आहे का. 4 ते 1 पासून. परत आणि 4 2 8 येते, बरोबर आहे का. 6 वर नाही मारायची, 6 काय आपलं रिपीट झाले नाही, लक्षात ठेवा. चुकीचं एक्झाम्पल बघा 9/14 बरोबर 0.642857 आणि जिथून रिपीट होते त्याच्यावरनं काय करायची, वरती त्या संख्येपर्यंत रेषा ओढत जायची, कारण ती संख्या जिथून आली तिथून. आणि ह्याला काय करा, बॉक्स घाला. नेक्स्ट बघा -103 भागिले 5. बघा हे जर कसं येईल,
इथं 5 आणि इथं 103. नंतर वजा चिन्ह काय उत्तर येईल त्याला द्या. इथं काय येईल 5 दोन्ही 10 वरचं 3 आहे असं 0 तो 0 गेले 0 0 इथं 0 घ्यायचा इथं पॉइंट दिला. परत सॉरी इथलं एक 0 संख्या होती त्यामुळे इथं 0 आला आणि 5 सक्क 30 0 0 0 म्हणजे इथं पूर्ण भाग गेलेला आहे त्याला काय म्हणलं जातं खंडित दशांश रूप. म्हणजे वजा 103 भागिले 5 बरोबर वजा, कारण वजा होतं म्हणून उत्तर सुद्धा वजाच येणार आहे. इथं दिलं नव्हतं आपण बरोबर आहे 20.6. नेक्स्ट बघा आता वजा 11/13. बघा वजा 11/13 बरोबर 13 भागिले 11. जे काही वजा येईल नंतर द्या. इथं भाग जातोय का पहिल्यांदा नाही जात म्हणून इथं 0 इथं पण पॉइंट आहे बरोबर आहे का. आता बघा 13 8 104 10 तून 4 गेले 6 हातचा घेतला इथं 0 इथं 0 इथं 60 आलं. परत 13 चोक 52 10 तून 2 गेले 8 इथं 0 इथं 0. परत 13 78 10 तून 8 गेले 2 इथं काय येईल हातचा घेतलेला 0. परत इथं 20 आलं 13 के 13 10 तून 3 गेले 7 10चा घेतला तिथं 0 इथं 0 आलं. परत 13 5 65 10 तून 5 गेले 5 इथं 0 इथं 0. परत 13 23 33 39 10 तून 9 गेले 1 5 तून 4 गेले 1. परत ह्याला भाग जात नाही बरोबर आहे का म्हणून इथं 0 केला म्हणजे आपली ही संख्या रिपीट होते. परत 13 8 104 10 तून 4 गेले 6 इथला 0 इथला 0. म्हणजे या पहिली जर संख्या आली तर पहिल्यापासून काय काढायची रेषा वाढायची कुठपर्यंत जिथं आपली स्टॉप झाली तिथून रिपीट प्रोसेस झाली 3 पर्यंत बरोबर आहे का. इथं 0 घेतला परत 13 चोक 52 येतं इथं काय येईल ते आणि इथं हे होतं. मग इथं आपल्याला वजा 11/13 बरोबर 0.846153. पहिल्यापासून म्हणजे 8 पासून पहिल्यापासून संख्या जर रिपीट होत असेल तर त्याच्यावरनं वरती काय करायची रेषा वाढायची. म्हणजे हे कशाचं रूप आहे अखंड आवर्ती दशांश रूप आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.